मित्रांनो, कल्पना करा तुम्ही सरकारी नोकरीवर आहात आणि त्या पदावर असताना तुम्ही तुमचं काम करताय. ज्या कामाचं तुम्हाला वेतन भेटते ते काम करत असताना जर तुम्हाला 7 गोळ्या तुमच्या शरीरावरती झाडण्यात आल्या, त्यातली एक गोळी तुमच्या डोळ्यात लागली, दुसरी गोळी तुमच्या मेंदूमध्ये लागली आणि तुम्ही अपंग झालात, अशा परिस्थितीत तुम्ही परत ते काम कराल का? कुठलाही शहाणा सभ्य माणूस ते हे काम करणारच नाही. पण मित्रांनो, विश्वास ठेवा, आपल्या समाजात देशात असे काही प्रामाणिक कर्तव्य कठोर अधिकारी आहेत जे अशा कठीण परिस्थितीत सुद्धा जीव धोक्यात घालून आपलं काम इमाने इतबारे करत राहतात. म्हणून हा देश शांतपणे चालू राहतो, लोकांचा कायद्यावरचा विश्वास अबाधित राहतो आणि न्याय मिळेल ही आशा जिवंत राहते. अशाच एका तरुण अधिकाऱ्याची मी गोष्ट सांगतो आहे. रिंकू सिंह राही हे IAS अधिकारी आहेत, उत्तर प्रदेश मुझफ्फरनगरमधील. 2008 साली ज्यावेळेस हे मुझफ्फरनगरमध्ये SDM म्हणून काम करत होते, त्यावेळेस यांना 100 कोटी रुपयाचा घोटाळा उघडकीस आणला आणि त्या घोटाळ्यातील जे आरोपी होते त्यांनी यांना प्रत्येक प्रकारे धमकवण्याचा प्रयत्न केला, पण हे दबले नाहीत, बदले नाहीत, मागं हटले नाहीत. पण ज्यावेळेस हे सगळे प्रयत्न निष्फळ जात आहेत असं समोरच्या गुन्हेगारांना समजलं, त्यावेळेस त्यांनी चक्क ह्या रिंकू राही सरांवरती 7 गोळ्या झाडल्या. त्यातली एक गोळी त्यांच्या डोळ्यात, दुसरी डोक्यात गेली आणि ते अपंगसुद्धा झालेत. पण अशाही परिस्थितीत हा माणूस दबला, खचला नाही. त्या गुन्हेगारांना केस मागं घेतलीही नाही. शेवटपर्यंत त्या केसमध्ये ते लढत राहिलेत आणि जे 7 ते 8 लोक होते त्यांना जेलची शिक्षा नंतर झाली. मित्रांनो, ज्यावेळी आपण आपल्या समाजामध्ये सगळंच वाईट आहे, न्याय भेटतच नाही असा विचार करतो, सगळे लोक करप्ट आहेत, त्यावेळी IAS रिंकू सिंह राही यांचं उदाहरण एकदा नक्की आठवून बघा. आणि अशा कायद्याच्या महत्त्वपूर्ण